अनुवाद प्रकरण 5 10 आज्ञा निर्गम प्रकरण 20 पदे 1 ते 17। मोशेने सर्व इस्रायल लोकांना बोलावून सांगितले, अहो इस्रायल लोक हो, जे विधी व नियम आज मी तुम्हाला ऐकवित आहे ते ऐका, तुम्ही ते शिका आणि काळजीपूर्वक पाळा। आपला देव परमेश्वर ह्याने होरेबात आपल्याबरोबर करार केला। हा करार परमेश्वराने आपल्या पूर्वजांबरोबर केला नाही, तर आज जे आपण सर्व जिवंत आहोत त्या आपणाबरोबर केला आहे। परमेश्वराने त्या पर्वतावर अग्नीमधून तुमच्याशी तोंडोतोंड भाषण केले। त्या अग्नीच्या भीतीने तुम्ही पर्वतावर चढला नाही। परमेश्वराचे वचन तुम्हाला प्रगट करावे म्हणून त्या प्रसंगी मी परमेश्वराच्या व तुमच्यामध्ये उभा राहिलो। तेव्हा तो म्हणाला, ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे। माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत। आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको। वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको। त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो, आणि जे माझ्यावर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळितात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो। तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही। तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळण्याकडे लक्ष असू दे। 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको। तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझा बैल, तुझे गाढव, तुझा कोणताही पशु अथवा तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरी ह्यानेही करू नये, म्हणजे तुझ्याप्रमाणे तुझ्या दासदासींनाही विसावा मिळेल। तू मिस्र देशात दास होतास आणि तेथून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला पराक्रमी हाताने व उगारिलेल्या भुजाने बाहेर आणले ह्याची आठवण ठेव। म्हणूनच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला शब्बाथ दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे। तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील आणि तुझे कल्याण होईल। खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, त्याचे शेत, दास, दासी, बैल, गाढव अथवा आपल्या शेजाऱ्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नको। ही वचने परमेश्वराने त्या पर्वतावर अग्नी, मेघ व निबिड अंधकार ह्यामधून तुमच्या सर्व मंडळीला मोठ्या आवाजात सांगितली, अधिक सांगितली नाहीत। त्याने 2 दगडी पाट्यांवर ती लिहून माझ्या हाती दिली। लोकांस वाटणारी भीती निर्गम प्रकरण 20 पदे 18 ते 21। पर्वत अग्नीने जळत असता काळोखातून निघत असलेला त्याचा शब्द तुम्ही ऐकला, तेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या वंशांचे सर्व प्रमुख व तुमचे वडीलजन माझ्याजवळ आले। तेव्हा तुम्ही म्हणाला, पहा, आपला देव परमेश्वर ह्याने आम्हाला आपले तेज व महिमा प्रकट केला आहे, आणि अग्नीमधून निघत असलेला त्याचा शब्द आम्ही ऐकला आहे। आज आम्हाला हे दिसले की देव मानवाशी बोलत असताही मानव जिवंत राहतो, तर आता आम्ही प्राणास का मुकावे, कारण हा प्रचंड अग्नी आम्हाला भस्म करील। आम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी आणखी ऐकत राहू तर मरून जाऊ। अग्नीमधून निघणारी जिवंत देवाची वाणी ऐकून आम्ही जसे जिवंत राहिलो, तसा प्राणीमात्रांपैकी दुसरा कोण जिवंत राहिला आहे? म्हणून तू जवळ जा आणि आपला देव परमेश्वर जे काही बोलेल ते ऐकून घे, आणि मग आपला देव परमेश्वर तुला जे काही सांगेल ते आम्हाला सांग, म्हणजे आम्ही ते ऐकून त्याप्रमाणे वागू। तुम्ही मला असे सांगत असताना परमेश्वराने तुमचे बोलणे ऐकले, आणि परमेश्वर मला म्हणाला, ह्या लोकांचे तुझ्याशी झालेले बोलणे मी ऐकले आहे। त्यांनी जे काही म्हटले ते बरोबर म्हटले।
त्यांचे मन नेहमी असेच राहिले, म्हणजे त्यांनी माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल. तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल. त्यांना जाऊन सांग की तुम्ही आपापल्या डेऱ्यांकडे परत जा. पण तू येथे माझ्याजवळ उभा राहा आणि जी आज्ञा आणि जे विधी व नियम तू त्यांना शिकवावे ते सर्व मी तुला सांगेन. म्हणजे जो देश मी त्यांना वतन म्हणून देत आहे तेथे त्यांनी ते पाळावे. म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळा. उजवी डावीकडे वळू नका. ज्या मार्गाविषयी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला आज्ञा केली आहे त्याच मार्गाने तुम्ही चाला, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल व तुमचे कल्याण होईल. आणि जो देश तुम्ही वतन करून घेणार आहात त्यात तुम्ही चिरकाळ राहाल.